मस्त असं एक बाउलभर हे जरी खायला भेटलं ना उपवासाच्या दिवशी, तर काय मग दिवसभर काहीही भूक पण लागत नाही आणि खूप शांत आणि थंड असं वाटतं. तर त्यासाठी इथं आपण केळी घेतोय. तर ही बरं का आमच्या शेजारच्या मॉलमध्ये अशी केळी छोटी-छोटी मिळतात. तिथं नाव लिहिलेलं असतं केळी यल्लकी म्हणून. तर त्याचं नाव काय असेल ते तुम्ही कमेंट करून सांगा. परंतु ही केळी खूप छान लागतात. चवीला फक्त साईजला छोटी असतात, गोड पण छान असतात आणि मी घेतली तर घेतली ही 3 केळी घेतली, साल काढली. ही केळी धड कच्ची नव्हती की धड पिकलेली नव्हती, अशा बेसमीची ही केळी होती. ठीक आहे, तरी छान लागते ही आपली डिश. तर त्यासाठी मी एक केळ असं आपण स्लाईस करून कट करून घेतलं. दुसरं पण केळ तसंच कट करून घेतलं. आता यामध्ये मी गूळ घालते, कारण सध्या आपण शुगर जास्त वापरत नाही आहोत, त्यामुळं आम्ही जास्त घरामध्ये गुळाचा वापर जास्त ठेवला आहे. तर अशा पद्धतीने त्यात गूळ घालून छान असं हे स्मॅश करून घ्यायची केळी. हवं तर तुम्ही ते साखर पण घालू शकता. आता उरलेलं एक केळ आहे, त्याचे पण असे स्लाईस करून घ्या किंवा अजून एक तुम्हाला मस्त अशी आयडिया दाखवते. आपण जशी काकडी चोचवतो ना, त्या पद्धतीनं हे केळ पण असं छान चोचवून घ्यायचं, म्हणजे ह्याची पण टेस्ट छान येते. केळी पिकलेली असतील तर पटकन स्मॅश होतात, परंतु ही धड कच्ची नाहीत, धड पक्की नाहीत, अशा टाईपची मला केळी आज भेटली. तर तशी मी करून घेतले बारीक. त्यामध्ये आवडीनुसार वेलदोड्याची पावडर घालून घेतले आणि छान असे बदामचे काप घालून घेतले. उपवासाच्या दिवशी असं हे भारी पौष्टिक काहीतरी करून खाल्लं ना, खूप छान लागतं. आणि त्यात मी थंडगार फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध जेवढं बसेल तेवढं घालून घेतलं. म्हणजे पातळ हवं असेल तर जास्त घाला, दाटसर हवं असेल कमी घाला. आणि अशा पद्धतीने हे छान असं केळीचं शिकरण बनवलं. ही केळी जर आधी करून कापून ठेवली तर काळी पडतात. फक्त ही ऐन वेळेला करून खायची. थंडगार अशी ही शिकरण खाऊन वेदिका रेसिपीला सबस्क्राईब करायचं.